आज बनवली होती बघा मस्त अशी तुरीची भाजी आणि ते माझ्या मिस्टरांना खूप आवडते आणि ते कुठं बाहेर खाल्ली होती तर लगे मला म्हणतात अशी भाजी बनवली होती. मग चला मग आपण पण काय कमी आहे का, मग लगेच भाजी बनवतोय बघा. जे आपल्या मिस्टरांना आवडतंय तेच बनवून द्यायचं, कारण जेणेकरून त्यांना ती भाजी बघून पटकन अशी खाऊ वाटली पाहिजे. जे भाजी आवडत नाही ते मी बनवतच नाही. मग स्वयंपाक वगैरे झाला, मग म्हटलं चला देवपूजा करून घेऊया. आज मला जायचं होतं गोंधळकर महाराजांच्या जयंतीला. आजीने मला आधी सांगितलं होतं बजावून 2-4 दिवस, तू आवरून बस, कारण गणेश जयंतीला जायच्या वेळेस माझी खूप गडबड झाली कारण मला उशीर. आणि तर मिस्टरांचा चुरून व्हिडिओ घेण्यात काय मजा वेगळीच आहे. मी चुरून व्हिडिओ घेत होते. त्यांचं चाललं होतं बॅग झाडायचं, कारण ड्युटीला चालले होते ते. मग त्यांची करत होती मी मज्जा. मग त्याला म्हटले व्हिडिओ काढते, तर थोडीशी मला क्लिप दिली त्यांनी. मग मस्त अशी मी रेडी झाली बघा. कशी दिसते मला साडी सांगा, कारण मी एखादी साडी आणली का ते म्हणतात अशी आहे तशी. पण ही खूप मिस्टरांना आवडली होती माझ्या. पण ब्लाऊजला डिझाईन नसल्यामुळं मला थोडं माझं मन नाराज झालं होतं. म्हटलं पण चला असू द्या. मी आणि आजी गेलो गोंधळकर महाराजांच्या जयंतीला जाऊन आलो. मग पुन्हा मी साडी चेंज केली नाही. म्हटलं आरवला घेऊन येऊया, कारण त्याला छान वाटते साडीमध्ये मम्मी दिसली का. मग मी चालली होती. मग पुन्हा मिस्टरांचा मला फोन आला. म्हटले नको, कारण मीच घेऊन येतो, कारण लोकलला असल्यामुळं ते म्हटले मीच घेऊन येतो. मग अर्ध्यातून मी बाहेर निघायला गेटच्या तेवढ्यात मला फोन आला. मग म्हटलं चला भाजीपाला तर निवडून ठेवूया, कारण सकाळी खूप घाई होती. मग म्हटलं तर चला आरूची वाट बघत बसूया. त्याची रिॲक्शन बघा, कारण साडीवर पाहिलं का मला म्हणतोयच तू कुठं गेलती, कुठं जाणार आहे. कारण साडी नवीन ड्रेस पाहिला का त्याची रिॲक्शन अशी असते. चला तर बाय. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा.